मुळे हे पाणी आलेलं बसतं. का बसलं? जवळपास मी नदीतला 8 ते 10 हजार टिपर माल काढला, 10,000 ट्रक माल काढला आणि ती सगळी भराई वेगवेगळ्या भागाची तर मला करायची होती तिथं केली. आपण इथं बारामती करता 2 महिने पुरेल एवढं पाण्याचं स्टोरेज मी करतोय. त्याच्यातनं जो दगड निघाला तो दगडच मी नदीच्या चॅनलला, तुला माहितीये, दोन्हीकडं वापरला गॅबेन वॉलला. म्हणजे त्याच्यात माझी 7 कोटी रुपयाची बचत झाली. आज मला माझा एक अधिकारी सांगत होता. आता त्याच्यातनं मी एक चांगलं फाउंटन 4 कोटीचं करतोय बारामतीला. 3 ते 4 कोटीचं तुमचं फाउंटन होणार आहे. पण असं फाउंटन करणार आहे की तुम्हाला पण येऊन नवऱ्याला बरोबर घेऊन बघावंसं वाटलं पाहिजे. इतक्या चांगल्या पद्धतीने आजच मला प्रेझेंटेशन झालं. तिथं अजून काही गोष्टी करतोय. सांगायचं तात्पर्य की नवीन नवीन शिकता येतं, नवीन नवीन करता येतं. त्रास होतो, कष्ट घ्यावे लागतात. मगाशी त्यांनी सांगितलं सकाळी 7ला बोलवलं, आम्ही 7ला आलो. त्यांनी एकदम थाप मारली की अजित पवार 7 वाजता पूजा अर्चा करून आले होते. मी गळ्याच्यान खोटं बोलत नाही. माझ्या आयुष्यात मी कधी पूजा अर्चा केली? मी पूजा अर्चा करतो ह्या लोकांची करतो. ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तो म्हणतो देवा पाव रे पाव. अरे तू काम केलं तर देव पावणारच आहे. देव कुठं जाणार आहे? परंतु तुम्ही काही काम केलं नाही आणि देवा मला हे काम मिळू दे रे. कसं काम मिळेल? टेंडर नीट भरलं तर काम मिळेल ना. हे जे काही आहे ही अंधश्रद्धा आहे. मी कुणाचा अवमान करत नाही.